अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। तुमच्या आयुष्यातली दुःख संकट जो काही तुम्हाला त्रास आहे तो दूर जाऊ दे हीच आज महाराजांनी मी प्रार्थना करते। तर बघा, तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला की मी आज अशा पद्धतीने स्वामींची पूजा मांडणी केलेली आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये, अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून त्या सगळ्या सेवा केलेल्या आहेत। आणि ज्या ज्या सेवा मी तुम्हाला काल सांगितल्या होत्या, जसं की आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तर ते सुद्धा पारायण माझं आत्ताच पूर्ण करून झालेलं आहे। सामूहिक पारायण आम्ही केलं। आमच्या शेजारच्या ज्या ताई स्वामी भक्त आहेत त्या सर्व ताई आल्या होत्या आणि आम्ही सामूहिक पारायण आत्ताच केलं। तुम्हाला खरंच सांगते, सामूहिक पारायण जर करायचं पुण्य मिळालं ना तुम्हाला, तर कधीच मिस करू नका। केंद्रात जाऊन किंवा कुठेही तुम्हाला जर घरीसुद्धा जर घेता आलं ना सामूहिक पारायण, तर अवश्य घेण्याचा प्रयत्न करा। किंवा केंद्रात जाऊन केंद्रातसुद्धा गुरुवारी म्हणा किंवा एक विशेष वार असा असतो की त्या दिवशी सामूहिक पारायण घेतलं जातं किंवा विशिष्ट दिनी सामूहिक पारायण घेतलं जातं। तुम्ही अशा वेळेस नक्की केंद्रात जाऊन सामूहिक पारायणामध्ये भाग घेत जा। सामूहिक पारायणाचं जे काही फळ आहे ना ते अनेक पटीने आपल्याला मिळत असतं। बघा, आपण घरी बसून एकट्याने जेव्हा पारायण करतो ना तेव्हा फक्त ते एकच पारायण आपल्याकडनं घडतं, पण जेव्हा आपण सामूहिकरित्या कोणतंही पारायण करतो ना, समजा आता केंद्रामध्ये तुम्ही जर पारायणाला गेले, तिथे 15 ते 20 स्वामी भक्त पारायणासाठी बसलेले आहेत, तर तेवढ्या सगळ्यांचं जी काही सेवा आहे तेवढ्या संख्येने पारायण तुमचे पूर्ण होत असतात। 15 स्वामी भक्त असतील तर 15 तुमचे पारायण होत असतात। 20 स्वामी भक्त असतील तर 20 तुमचे पारायण पूर्ण होत असतात। तुम्हाला 20 पारायणाचं फळ मिळत असतं। म्हणून सामूहिक पारायणाला खूप महत्त्व आहे आणि सामूहिक पारायणाचं फळ पण आपल्याला खूप मोठ्या संख्येने मिळत असतं। म्हणून तुम्हाला जर शक्य असेल ना सामूहिक नामस्मरण करणं, सामूहिक पारायण करणं, तर अवश्य करत जा। खूप जास्त पटीने त्याचे लाभ आपल्याला मिळतात। तर अशा पद्धतीने स्वामींचा प्रकट दिन साजरा केला। तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलं नाही की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा केला, पूजा मांडणी कशी केली, फक्त मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर बघा, स्वामींचा प्रकट दिन आज स्वामी खरंच सांगते, स्वामींनी प्रकट होऊन स्वामींनी अवतार घेऊन आपल्या सगळ्या स्वामी भक्तांवर आहे ना खूप मोठे उपकार केले आहेत। खूप मोठी विशेष कृपा त्यांची आपल्यावर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामी सेवेत आहोत, स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। कारण आपण आज स्वामी सेवेत आहोत म्हणून आपल्याला कोणतंही दुःख आलं, संकट आलं ना, तरी आपण सहज बोलून जातो की स्वामी आहेत पाठीशी, आणि हे दुःख काय आहे, स्वामी आहेत पाठीशी। एवढं जरी वाक्य आपल्या मनात आपण बोललो किंवा आपल्याला कोणी सांगितलं की घाबरू नको, स्वामी आहे पाठीशी, आपल्याला कोणी दुःखात असताना असं वाक्य कोणी जर बोलून गेलं ना, तर आपल्याला खूप मोठा आधार मिळतो आणि तो जो काही त्रास असेल ना त्या दुःखातला किंवा संकटातला, तो आपल्याला काहीच जाणवत नाही। आणि खरं जे स्वामी भक्त आहेत ना, मी ठामपणे सांगते की त्यांच्यावर कितीही संकटे आली ना, दुःख आली, तरी महाराज त्याची झळ पण त्यांना लागू देत नाहीत। त्यांना अलगद त्यातून ते बाहेर काढतात। ते संकट दुःख त्यांना अगदी फुलाप्रमाणे भासतात। ही स्वामी सेवेची ताकद आहे। बघा, स्वामी भक्त होणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे। आपण काहीतरी पुण्य केलेलं असेल, आपलं काहीतरी पुण्य असेल म्हणून स्वामींनी आज त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला आणलेलं आहे। खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजा की आपण स्वामी सेवा करत आहोत। आणि कधीच असं वाटलं ना की माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का आहे, संकट का आहेत, कधी कधी काय असतं ना, आपले ते प्रारब्ध असतात, काही कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात। आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडतात आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। किंवा गेल्या जन्मीचं म्हणा, काही प्रारब्ध आपले बाकी असतात, ते आपल्याला भोगायचे असतात, ते भोग आपल्याला भोगायचे असतात। म्हणून आपल्या आयुष्यात काही संकट येतात, दुःख येतात, परंतु आपण स्वामी सेवेत आत्ता आलेलो आहोत आणि स्वामी सेवेत आल्यानंतर कोणतेही संकट येऊ द्या, दुःख होऊ द्या, स्वामी त्यातून आपल्याला अलगद बाहेर काढतात। हा विश्वास ठेवा। तर कधीच कोणतं संकट येईल ना, दुःख येईल ना, फक्त मनाला एकच सांगायचं की स्वामी आहेत पाठीशी,
स्वामी पाठीशी आहेत. आणि स्वामींना मनातल्या मनात एकच म्हणायचं, स्वामी तुम्हाला माहीत आहे माझ्यावर आज कोणतं संकट आहे, कोणतं दुःख आहे, मला कोणता त्रास होत आहे. तुम्हाला सगळं काही तुम्ही जाणता, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मला या त्रासातून, या दुःखातून, मला हा त्रास का झाला त्यापेक्षा जास्त मला या त्रासातून लवकरात लवकर बाहेर काढा, मला या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढा, एवढीच स्वामींना प्रार्थना आपल्याला करायची असते. आणि खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा असं स्वामींना म्हणतात ना, त्या दुःखाचा त्रास, त्या संकटाचा त्रास तुम्हाला काहीच जाणवत नाही. विश्वास ठेवा आणि करून बघा. आणि स्वामी सेवेत येतात ना, तर पहिल्या दिवसापासून आपण सगळेजण आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी स्वामी सेवेत आलेलो आहोत, त्यात काही गैर नाही. पण पहिल्या दिवसापासून स्वामींवर एवढा विश्वास ठेवा की नाही, आता मी सेवा चालू केली आहे किंवा मी आजपासून स्वामी सेवेत आलेली ना, तर स्वामीच मला मार्ग दाखवणार आहेत. आजपासून स्वामीच माझे सर्वस्व आहेत. एवढा आपल्याला स्वामींवर विश्वास पाहिजे, पहिल्या दिवसापासून पाहिजे. नाहीतर फक्त अनुभव आल्यानंतर विश्वास वाढतो आहे ती गोष्ट वेगळी आहे. पण पहिल्या दिवसापासून आज मी सेवा पण सुरू केली नाही, पण मला स्वामींवर विश्वास आहे की ते माझे संकट, दुःख, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून ते मला मार्ग दाखवणार आहेत, माझे प्रॉब्लेम दूर करणार आहेत. हा जो विश्वास आपला असतो ना पहिल्या दिवसापासून स्वामींवरचा, तुम्हाला सांगू का, तुमच्या सेवेपेक्षा जास्त तुमचा विश्वास किती आहे ना, त्या विश्वासावर तुम्हाला फळ मिळत असतं. तुम्ही सेवा काय करता त्यापेक्षा जास्त ती किती मनापासून, किती विश्वासाने करता ना, त्यावर तुम्हाला फळ मिळत असतं. लक्षात घ्या, तुमच्या सेवेवर तुम्हाला फळ मिळत नाही. नाहीतर काही जणांच्या मनात विश्वास अजिबात नसतो, त्यांचा विश्वास कुठेतरी डगमगत असतो आणि ते फक्त सेवा करत आहेत. त्यांचा विश्वासच नाही त्या गोष्टीवर. म्हणजे कोणीतरी त्यांना सांगितलं आहे हे कर म्हणून बळजबरी काहीतरी करायचं म्हणून करायचं. पण बघा, त्यांना मी सांगेल की तुमच्या सेवेपेक्षा जास्त तुम्ही किती विश्वास ठेवून ती सेवा करतात, तुमचा किती विश्वास आहे स्वामींवर, त्या विश्वासावर तुम्हाला फळ मिळत असतं. बघा, जसा मनात भाव असेल ना तसंच आपल्याला फळ मिळतं. म्हणून मनात भाव स्वच्छ ठेवा आणि मनात हाच भाव असला पाहिजे की मला या सेवेने माझं काम होणार, मला स्वामींची प्रचिती येणार, मला स्वामींचा अनुभव येणार, मला या सेवेचं फळ मिळणारच, स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारच. हा जो विश्वास असतो ना स्वामींवर, तो आपल्याला पाहिजे, तो आपल्याला आतून आला पाहिजे. आणि लक्षात घ्या, नेहमी स्वामींना फक्त मागतच बसू नका. कधीतरी त्यांच्यासमोर बसून आहे ना 5 मिनटंच बसा शांत चित्ताने. स्वामींना तुमच्या मनातलं तुम्ही सांगत जा. स्वामींशी एक आतून गप्पा मारा. तुमच्या मनातल्या मनात स्वामींशी तुम्ही बोला, स्वामींशी संवाद साधा, स्वामींना गप्पा मारा. तुमच्या मनात जो काही त्रास होत आहे तो स्वामींना मनातल्या मनात सांगा. बघा, स्वामी सगळं काही ऐकत असतात, तोंडाने बोलून दाखवायची गरज नाही. पण स्वामींना तुमच्या मनातलं पण सगळं काही समजतं की तुझ्या मनात काय चाललेलं आहे. स्वामींना हे पण समजतं की माझ्या भक्ताला काय हवं आहे, काय नको आहे, हे सगळं स्वामी जाणतात. म्हणून फक्त मागत राहण्यापेक्षा किंवा सेवा करत राहण्यापेक्षा दिवसातून 5 मिनटं असे काढत जा की फक्त स्वामींसमोर शांत बसायचं आणि शांत बसून स्वामींना फक्त मनातल्या मनात गप्पा मारायच्या. तुमच्या मनाला एवढं समाधान मिळेल, एवढी शांती मिळेल ना, आणि त्यानंतर तुमच्या मनात जो काही पॉझिटिव्हनेस असेल, तुमचा जो काही आत्मविश्वास असेल तो एवढा वाढेल. स्वामींवर तुमचा विश्वाससुद्धा एवढा वाढेल ना की तुम्ही कधी त्याचा विचार पण केला नसेल. एवढा आपला विश्वास वाढतो स्वामींवर. जेव्हा आपण स्वामींशी मनातल्या मनात शांत चित्ताने बसून गप्पा मारतो, आपल्याला तो विश्वास आपोआप येतो की नाही, स्वामी माझं सगळं काही संकट निवारणार, स्वामी माझं ऐकत आहेत, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा विश्वास आपल्याला आपोआप येत जातो. आणि लक्षात घ्या, स्वामी सेवेत आल्यावर स्वामी सगळ्यात आधी ना पहिल्यापासून तर स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायचाच आहे पहिल्या दिवसापासून. पण त्याचबरोबर आपल्यातला जो काही मीपणा आहे, जो काही अहंकार आहे, मी हे केलं, मी ते केलं, किंवा मी ही सेवा करत आहे, मी ती सेवा करत आहे. बघा, आपण सेवा करणारे कोण नसतो, स्वामी आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत असतात. म्हणून स्वामी सेवेत आल्यावर आहे ना, सगळ्यात आधी तर स्वामीच हे काम करतात की आपल्यातला मीपणा स्वामी पूर्णपणे लीन करून टाकतात. जो कोणी भक्त स्वामींना अनन्य भावने शरण जातो ना, त्याच्यातला अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला असतो. त्याच्यातला अहंकार नष्ट झालेला असतो. त्याच्यामध्ये कोणताही मीपणा नसतो. जो खरंच स्वामींना अनन्य भावाने शरण जातो त्याच्यातला.
आणि जेव्हा त्याचा मीपणा हा लीन झालेला असतो त्यानंतर त्याला स्वामींची प्रचिती जास्त येत राहते, लक्षात घ्या. म्हणून आपला मीपणा सोडून आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून स्वामींची सेवा करायची असते. स्वामी प्रकट दिनाबद्दल मला तुमच्यासोबत याच गप्पा मारायच्या होत्या की मी माझ्यावरनं तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. मला कोणते अनुभव आले, कोणत्या सेवेने मला अनुभव आले, किंवा मला ज्या सेवाचे अनुभव येतात ना त्या सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्हाला खोटं वाटेल, रोज व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी स्वामींना आधी मुजरा करत असते आणि मग तुमच्यासमोर येत असते. कारण की मी कोण आहे तुम्हाला सांगणारी, सगळं काही माझ्या तोंडून वदवून घेणारे महाराज आहेत. महाराज ठरवतील की माझ्यामार्फत तुम्हाला काय सांगायचं काय नाही. म्हणून मी सगळ्यात आधी स्वामींना मुजरा करत असते आणि मग तुमच्यापर्यंत येत असते. आणि खरंच सांगते, मी जसं पहिल्या दिवसापासून जेव्हापासून मी सेवा पण सुरू केली नाही ना, पण सेवा सुरू करण्याच्या आधीच मला स्वामींवर एवढा विश्वास होता, का कुणास ठाऊक कुठून आला होता विश्वास हे मला आत्ता काही माहीत नाही. पण सेवा सुरू करण्याच्या आधी त्या पहिल्या दिवसापासूनच मला स्वामींवर खूप विश्वास होता की नाही, फक्त आणि फक्त स्वामीच आहेत जे माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करणार आहेत. हा जो विश्वास होता ना, हा तुम्हीसुद्धा ठेवा. आत्तापर्यंत जे काही झालं ते जाऊ द्या, पण आजपासून का होईना स्वामींवर निशंक विश्वास ठेवा. सगळं काही त्यांच्यावर सोपवून द्या. स्वामी जे काही करणार आहेत ते तुम्हीच आहेत. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. तुमच्या हातात सगळं काही आहे. आमच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय करायचं काय नाही, आमचे प्रॉब्लेम तुमच्यासाठी काहीच नाही आहे. परंतु योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला तर काही भेटणार नाही. योग्य वेळ स्वामी आपल्या आयुष्यात नक्की आणतील आणि त्या गोष्टी आपल्याला नक्की देतील. पण ती योग्य वेळ येईपर्यंत स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. तुमची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका की नाही माझी इच्छा पूर्ण होत नाही ना, मग हे स्वामी सेवा वगैरे असं काही नाही. असं नाही. योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला स्वामी नाही ती गोष्ट देऊ शकत. तुमच्या आयुष्यात जेव्हा ती योग्य वेळ येईल ना, तेव्हा तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केली होती त्या गोष्टीपेक्षा कितीतरी पटीने जास्त स्वामी तुम्हाला देऊन जातील. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. खरंच मला सुद्धा मनापासून वाटतं, कळकळीने वाटतं की माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींची भक्ती अशीच करायला हवी आणि करत पण असतील. बरेच स्वामी भक्त आहेत की जे निस्वार्थी मनाने सेवा करतात आणि त्यांना स्वामींचे अनुभव येतात, प्रचिती येते. आणि लक्षात घ्या, स्वामी आपल्या भक्तांची सेवा कधीच वाया जाऊ देत नाही. आपण काही मागितलं नाही तरी स्वामी आपल्याला त्या गोष्टी बरोबर देतात ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत. आणि काही गोष्टी आपण मागूनसुद्धा आपल्याला स्वामींकडनं मिळत नाही. त्याचा अर्थ असा होतो की त्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत, म्हणून स्वामी आपल्याला त्या गोष्टी देत नाहीत. कारण की स्वामींनाच आपली काळजी आहे. आपण स्वामींचे लेकरं आहोत. स्वामी आपली आई आहेत, बाप आहेत. स्वामींना एक नातं तुम्ही द्या. आतून स्वामींशी कनेक्ट व्हा. आतून स्वामींशी जोडले जा. जेव्हा तुम्ही आतून स्वामींशी जोडले जातात ना, त्यानंतर तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करू लागतात आणि तुम्हाला कोणत्याही फळाची अपेक्षा पण नसते त्या सेवेमागे. आणि तिथून पुढे आपल्याला प्रचिती येत राहते, अनुभव येत राहतो. आणि एवढं देऊन जातात ना महाराज, खरंच सांगते, फार काही काळ झालेला नाही मला स्वामी सेवेतून. अगदी 3 वर्ष झालेली असतील, 3-3.5. परंतु एवढं देऊन जातात ना की मागायला पण काही उरत नाही. ही स्वामींची लीला आहे, ही स्वामी सेवेची ताकद आहे. आणि मी वेळोवेळी तुमच्यासोबत माझे अनुभव, ज्या काही सेवा आहेत त्या मी शेअर करत असते. सेवेमागे माझे जे काही अनुभव आले असेल ते मी शेअर करत असते. आणि मला अजून पण तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, पण योग्य वेळ आल्यावर, की मी यूट्यूबच्या प्रवासात कशी आले, स्वामींनी मला कोणते संकेत दिले, किंवा मी स्वामी सेवेत कशी आले, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. पण अजून काही दिवसांनी योग्य वेळ आल्यावर त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. राहिली सेवा मी स्वयंवांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.